हरिओम. सुरुवात करू. कोणतीही सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर दृढ मुद्रेमध्ये, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरं शिथिल, अनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाकडे, श्वासाच्या गतीकडे लक्ष. श्वास घेताना थंड हवेचा होणारा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना, त्याची जाणीव. आणि श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव आपल्या दोन्ही नाकपुड्यांना. ब्रीदिंग अवेअरनेस. आंतरिक सजगता. चेहऱ्यावर कपाळावर कोणताही ताण नसेल. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. सर्दी झाली असेल, नाक चोंबलं असेल तर ही कृती करणं टाळावं. यासाठी आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर येईल आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 20 ते 25 आवर्तन यथाशक्ती. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील, खांदे जमिनीच्या दिशेने सैल सर सोडलेले. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. अलगद डोळे उघडून समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. आपण करीत आहोत नेत्रशुद्धी. बहिर्त्राटक. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपण आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत. अ ओम आणि चंद्रबिंदी. अकार ब्रह्म, उकार विष्णू आणि मकार महेश असं संत तुकारामांनी ज्याचं वर्णन केलेलं आहे, असा स्थिती उत्पत्ती लय सर्वसमावेशक ओम. मंत्रांचा बीजमंत्र ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. अकार चरणयुगल, उकार उदर विशाल, मकार मस्तकाकारे महामंडले असा गणेश रूपी ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. डोळे जळावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे मिटून ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याची चंद्रबिंदी आपण बंद डोळ्यांनी आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपण करतोय अंतरत्राटक. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनात ओमचंच विचार, ओमचंच मनन आणि ओमचं चिंतन. ओम ओम आणि ओममय होण्याचा प्रयत्न
विचारांची गती कमी होत चालली आहे. साधनेकडे आपली वाटचाल सुरू होत आहे. यासाठी ओंकार साधना, नेत्रशुद्धी, करूया वाणीशुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा खणखणीत स्वरातला. अकाराचं प्रमाण जास्त असेल, मकाराचं प्रमाण कमी असेल. या उच्चाराच्या वेळेला आपल्याला आपली जाणीव पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत घेऊन जायची आहे. आणि सुरुवात करूया. आहे तो श्वास सोडून एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. हा श्वास सोडत मोठ्याने ओमचा उच्चार. ओम. पट्टीतला अकार आणि मकार समसम प्रमाणात जाणीव आपल्या नाभीपासून कंठापर्यंत घेऊन जायचे. यासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. कंपनांची अनुभूती आपल्या नाभीपासून कंठापर्यंत. तिसरा उच्चार अगदी खालच्या पट्टीतला स्वतःचा आवाज स्वतःलाच येईल असा मकार लांबवलेला तिसरा उच्चार. यासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. कंपनांची अनुभूती आपल्या कंठापासून मस्तिष्कापर्यंत. चौथा उच्चार याला कोणतंही प्रमाण नसेल, अतिशय महत्वाचा, शरीराकडून मनाकडे नेणारा, बुद्धी तत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा असा हा मानसिक उच्चार. यासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मनातल्या मनात उच्चार. कंपनांची अनुभूती संपूर्ण शरीर. ओंकाराची प्रार्थना दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त बंद. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पायांमध्ये अंतर. सुरुवातीला विश्रांती. आणि आता दोन्ही पाय जास्तीत जास्त आपल्याला लांब करायचे, स्ट्रेचिंग करायचंय. आता दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजवीकडून खाली झुका. कपाळ गुडघ्याच्या इथे. पुन्हा श्वास घेत वर या आणि श्वास सोडत डाव्या दिशेला पुढे झुकून कपाळ गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. पुन्हा श्वास घेत घेत वर या. त्याची थोडीशी डायनॅमिक हालचाल असेल. एकदा उजवीकडे एकदा डावीकडे. सुरुवात करूया. उजवीकडे 1, डावीकडे 2, उजवीकडे 3, डावीकडे 4, उजवीकडे 5, डावीकडे 6, उजवीकडे 7, डावीकडे 8. लास्ट राउंड. उजवीकडे 9, डावीकडे 10. मध्यभागी उद्धार.
पायांमधलं अंतर कमी करा आणि विश्रांती करूया. आता भूमातेला वंदन. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. एकदा आपल्याला उजव्या दिशेला मागे वळून आपलं कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करायचा. आपण भूमातेला वंदन करतोय, मनामध्ये कृतज्ञता भाव, आणि मग पुन्हा सावकाश श्वास घेत वर यायचं आणि मग श्वास सोडत डाव्या दिशेला पुन्हा खाली झुकून कपाळ खाली जमिनीला लावण्याचा प्रयत्न. पुन्हा श्वास घेत वर. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात आपल्या मांडीवर ठेवायचे, पाठीचा कडा सर, आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उजव्या दिशेला खाली वळून कपाळ जमिनीकडे. श्वास घेत वर, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत वर, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडे. लास्ट राउंड. श्वास घेत वर, श्वास सोडत डावीकडे. सावकाश श्वास घेत घेत वर यायचंय आहे. तो श्वास सोडून दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जुळलेले आणि एकेका पायाने वज्रासन. उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या सीट खाली, आणि मग डावा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल डाव्या सीट खाली. आज वज्रासनामध्ये आपल्याला एक नवीन आसन बघायचं आहे, ते म्हणजे भूशिरासन. ज्यांना जास्त वेळ वज्रासनामध्ये बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालून आधी बघून घ्या हे आसन कसं केलं जातं. तर त्याच्या आधी आपण थोडीशी लुजनिंग एक्सरसाइज करणार आहोत. पण ज्यांना वज्रासनामध्ये जास्त वेळ बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालून जरी हे एक्सरसाइज केले तरीही चालतील. तर आधी आपण थोडीशी लुजनिंग एक्सरसाइज बघूया. तरी वज्रासनामध्ये दोन्ही हात समोर घ्यायचे, हातांची बोटं जुळलेली आहेत, हाताचे तळवे समोर स्क्रीनच्या दिशेला. आणि आता पुन्हा आपल्याला हाताची मनगटं खाली घ्यायच्या, वर घ्यायच्या. मनगटामधून हाताचा पंजा खाली आणि वर, बरोबर, खाली वर, खाली वर, खाली वर. आता हाताच्या पाचही बोटांमध्ये स्ट्रेच आणा, ताण आणा, आणि अंगठा आतमध्ये, मग त्याच्यावर 4 बोट घट्ट मूठ वळून घ्या आणि मनगटाचं रोटेशन. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज फक्त हालचाल मनगटामध्ये जाणीवपूर्वक. 1 2 3 4 5. हाताच्या मुठी सोडून घ्या. दोन्ही हात सावकाश मांडीवर येऊ देत. डोळे अलगद मिटून घेऊया. वज्रासन हे ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. ज्यांनी हे आसन आता धारण केलेलं आहे त्यांनी आपली स्थिती बंद डोळ्यांनी तपासून पहा. दोन्ही गुडघे समोरून जुळलेले असतील. आपल्या सीटचा भाग टाचांच्या मध्ये असेल. पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. खांदे जमिनीच्या दिशेने सैल सरसुरलेले. पाठीचा कणा वज्रासनामध्ये नैसर्गिक सरळ राहतो. डोळे अलगद मिटलेले आहेतच आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन ते म्हणजेच वज्रासन. अलगद डोळे उघडायचे. दोन्ही हातांच्या घडी करायच्या. एकामेकांवर दोन्ही हाताच्या घडी ठेवायच्या. आता ही हाताची घडी आपल्या छातीजवळ असेल. आपण करतोय स्कंद श्वसन. श्वास घेत दोन्ही हात वर न्यायचे, हाताची घडी वर. श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर, अगदी श्वासाशी आधारित करा. श्वास घेत वर. खांदे एकदम रिलॅक्स असतील आणि सहज कृती करतोय. श्वास सोडत थांबायचंय. आणि आता आपली हाताची बोटं खांद्यांवर ठेवायची आहे आणि आता साईडने आपण वर खाली करणार आहोत. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. इथे पाठीचा कणा आपला अगदी छान सरळ राहतो, म्हणून वज्रासनामध्ये हे करणं सोपं जातं. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता फुल शोल्डर रोटेशन करूया. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करूया आणि आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3. अँटी क्लॉकवाईज. पुन्हा दोन्ही कोपरं जॉईन. ज्यांना वज्रासनामध्ये जास्त वेळ बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालून केलं तरी चालेल. 1 2
आणि ती 3 वेळा झालं की थांबा. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून तिथल्या तिथेच विश्राम. तर आज आपण बघणार आहोत भूशिरासन. कॉन्ट्राइंडिकेशन याचे असे आहेत की ज्यांना हृदय विकाराचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, वर्टिगो, मायग्रेन, त्याचबरोबर सर्वायकल आणि लंबर स्पॉन्डिलिसिस असेल, त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. तर याचे फायदे काय आहेत? भूशिरासनामुळे आपलं जो रक्तप्रवाह आहे तो आपल्या मेंदूच्या दिशेने होतो. त्यामुळे आपला ब्रेन जो आहे हा अजून अधिक प्रमाणामध्ये ऍक्टिव्हेट होतो. त्याचबरोबर शीर्षासन ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन जे आहे हे अतिशय उपयुक्त आहे. म्हणजे शीर्षासनाचे लाभ आपल्याला या भूशिरासनामध्ये मिळतात. भू म्हणजे काय तर जमीन आणि शिर म्हणजे आपलं डोकं. आपलं डोकं पूर्णपणे जमिनीवर टेकवून. आणि त्याचबरोबर बघा कधी कधी आपण अशी पोक काढून चालतो. तर ही पोक काढून जी चालण्याची आपली जी सवय आहे ती सुद्धा या आसनाच्या अभ्यासाने ती सुधारते. म्हणजे आपल्या पाठीचा कणा अगदी छान सरळ राहतो. तर हे कसं करायचं आधी मी दाखवते आणि मग आपण एकत्रित करू. कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घ्या. वर्टिगो, मायग्रेन, हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार त्यांच्यासाठी हे आसन वर्ज आहे. त्याचबरोबर प्रचंड डोकेदुखी असेल तर त्यांनी सुद्धा आत्ता असेल तर करू नये. सर्दी झाली असेल, नाक चोंदलं असेल तरी सुद्धा हे आसन वर्ज्य आहे. बरं, आता इकडे बघा. आपल्याला एक नॅपकिन घ्यायचा आहे. त्या नॅपकिनची घडी करायची. ही नॅपकिनची घडी आपल्याला आपल्या गुडघ्यापासून नॅपकिनची घडी व्यवस्थित फोल्ड करायचा या प्रकारे नॅपकिनची घडी आणि ती आपल्या गुडघ्यापासून 1 ते 2 इंच लांब असेल एवढी ती आपल्याला समोर ठेवायची. आधी बघून घ्या हे आसन कसं केलं जातं. आणि मग आपल्या हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि हाताची पकड जी आहे ती नॅपकिनच्या घडीच्या मागे ठेवायची. ठीक आहे. नॅपकिनच्या घडीच्या मागे बघा हाताची कोपरं जी आहे ही पूर्णपणे आपल्या गुडघ्याच्या जवळ आलेली आहे. हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ आहे. हाताची पकड नॅपकिनच्या घडीच्या मागे आहे. त्यानंतर आपला टाळूचा भाग जो आहे तो या नॅपकिनच्या घडीवर फिक्स करायचा. टाळूचा भाग नॅपकिनच्या घडीवर फिक्स करायचा आणि मग सीटचा भाग थोडासा वर उचलायचा. म्हणजे आपला टाळूचा भाग अजून त्या नॅपकिनच्या घडीवरती फिक्स होतो. सीटचा भाग वर उचलायचा. पावलांचं माउंटन करायचं. म्हणजे टाचा ज्या आहेत या आपल्या सिलिंगच्या दिशेला असतील. पायाची बोटं जमिनीवर. ही स्थिती आपली पक्की झाली की मग दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ करायचे. बघा यावर. आणि मग शक्य असेल तर पावलं थोडीशी आपल्या चेहऱ्याच्या दिशेने घेऊन यायची. पूर्णपणे काटकोनासारखा इथे 90 अंश सारखा आपल्या शरीराचा भाग होतो. इथे यथाशक्ती थांबायचं. उलट चाल करताना गुडघे सावकाश जमिनीवर. पावलांचं माउंटन सोडून द्यायचं. पावलं जमिनीकडे फ्लॅट करायची. सीटचा भाग सावकाश आपल्या पायावर ठेवायचा. हाताची पकड सोडून द्यायची आणि आपली हाताची कोपरं जी आहे ती आपल्या गुडघ्याच्या जवळ येतील आणि त्यानंतर कपाळ आपण जमिनीवर टेकवायचं. इथे थोडा वेळ थांबायचं कारण की रक्तप्रवाह हा आपल्या पूर्णपणे डोक्याच्या दिशेने होतो. त्यामुळे इथे थोडा वेळ थांबून सावकाश हळूहळू वर यायचं. ठीक आहे. माझा आवाज आलाय ना प्रत्येकाला? हे कसं केलंय कळलंय ना? बरं, आता हे करताना अगदी सावकाश करा. आपल्याला सवय नसते. कधी कधी पायामध्ये क्रॅम्प येऊ शकतो. आपले जिथे जॉईंट्स आहेत, हिप जॉईंट्स आहेत, तिथे सुद्धा आपल्याला क्रॅम्प येण्याची शक्यता असते. म्हणून अगदी सावकाश करा. कुठेही असं वाटलं की दुखापत होत आहे, इथे मला नाही जमत आहे, तर आसन सोडायला हरकत नाहीये. ठीक आहे. सुरुवात करूया. आपण सगळेजण वज्रासनामध्ये आहोतच. ऍडव्हान्स आसन आहे त्यामुळे यथाशक्ती प्रयत्न करा
कुठेही स्वतःची क्षमता न ओलांडता ही कृती करा. वज्रासनामध्ये स्थिर आहोत. एक नॅपकिन घ्यायचंय सगळ्यांनी जवळ. त्या नॅपकिनला फोल्ड करायचंय. छोटी घडी करा, म्हणजे बरोबर आपल्या हाताची पकड जी आहे ती नॅपकिनच्या घडीच्या मागे जाते आणि हाताची कोपरं बरोबर गुडघ्याच्या जवळ येतात. जर आपण व्यवस्थित अशी चौकोनी घडी केली तर थोडीशी लांबट असेल ना, तर मग हाताची कोपरं थोडीशी लांब म्हणून. ठीक आहे. ती घडी आता आपल्या गुडघ्याच्या समोर ठेवायची आहे. 2 ते 3 इंच लांब असेल. हातांच्या बोटांची एकमेकांमध्ये गुंफण करा आणि ती गुंफण आपल्या नॅपकिनच्या घडीच्या मागे ठेवा. हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ. एवढं आपल्याला आपले हात जे आहेत हे ऍडजस्ट करून घ्यायचे. ठीक आहे. हे कळलं सगळे. या स्थितीमध्ये सगळ्यांनी स्थिर झाल्यानंतर आपल्या टाळूचा भाग नॅपकिनच्या घडीवर ठेवा. टाळूचा भाग नॅपकिनच्या घडीवर. खांदे एकदम रिलॅक्स. आता सीट्सचा भाग थोडासा वर उचला. गुडघ्याला गुडघा, पावलाला पाऊल, मांडीला मांडी चिकटलेली असेल. सीटचा भाग थोडासा वर उचला. पावलांचं माउंटन करा, टाचा सिलिंगच्या दिशेला. पायाची बोट जमिनीवर. ठीक आहे. ही प्रत्येकाने स्थिती घेतलेली आहे. आणि आता आपले पाय गुडघ्यातनं सरळ करा. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी पावलं थोडीशी आपल्या चेहऱ्याच्या दिशेने आणण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. बरोबर. छान छान. आणि आता इथे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करा. यथाशक्ती प्रयत्न असेल इथे संपूर्ण आपल्या शरीराचा काटकोन तयार होतो. आणि उलटचाल करताना गुडघे आधी सावकाश तिथल्या तिथे जमिनीवर टेकवा. पावलांचं माउंटन सोडून द्या. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. सीटचा भाग पुन्हा सावकाश आपल्या पायांवर येऊ दे. जिथे टाळू जमिनीवर होती तिथे आपलं कपाळ म्हणजे फोरहेड जमिनीवर ठेवा. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हातांची कोपरं आता आपल्या गुडघ्याच्या जवळ येऊ दे. हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत असतील. इथे थोडा वेळ थांबा आणि सावकाश हळूहळू कमरेतनं सरळ व्हा. दोन्ही हात आपल्या मांडीवर, डोळे अलगद मिटलेले. भूशिरासनाचा आपल्या संपूर्ण शरीरावर जो काही परिणाम झाला त्याचा मनातल्या मनात मागो. आता ह्याला कॉम्प्लिमेंटरी आसन आपण करूया. पर्वतासन. वज्रासनामध्येच दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात आपल्या छातीपाशी. आणि आता हळूहळू दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. छान. आणि आता हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा. तळवे सिलिंगच्या दिशेला. बरोबर. स्ट्रेच. पूर्णपणे आपल्या पाठीच्या मणक्यावरती जेव्हा आपण भूशिरासन केलं तेव्हा एक ताण होता. आणि आता बघा त्याला उभ्या कक्षेमध्ये खेच आलेली. नजर समोर. आणि आता एकदा आपल्याला उजवीकडे वळायचंय. मागची भिंत बघा. मध्यभागी डावीकडे वळा. मागची भिंत बघा, म्हणजे आपले मानेचे स्नायू जे आहेत ते मोकळे होतील. उजवीकडे वळा. मागची भिंत बघा. डावीकडे वळा. मागची भिंत बघा. पुन्हा एक राऊंड लास्ट राऊंड. उजवीकडे वळूया. मागची भिंत बघूया. डावीकडे वळूया. मागची भिंत बघूया. सावकाश मध्यभागी या. पुन्हा दोन्ही हात जोडून घ्या वरच्या वर. एक दीर्घ श्वास भरून घ्या. आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी येऊ देत. दोन्ही हात आपल्या मांडीवर. डोळे अलगद मिटून जाणीव आपल्या श्वासाकडे. सहज संथ गतीने आपला श्वास सुरू आहे का हे आपलं आपण तपासू.
करणार आहोत मार्जरासन. त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपला शोल्डर एवढं अंतर असेल. आपल्याला हाताच्या आधाराने हे अंतर मोजायचंय. उजव्या हाताचा कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्या आणि उजव्या हाताच्या बोटांच्या आधारे आपल्याला डावा गुडघा ऍडजस्ट करायचा या प्रकारे. म्हणजे हे बरोबर आपल्या शोल्डर एवढं अंतर होतं. उजवा हाताचा कोपर उजव्या गुडघ्याच्या जवळ ठेवा आणि उजव्या हाताची जी बोटं आहेत त्या बोटांच्या प्रमाणे आपल्याला डावा गुडघा ऍडजस्ट करायचा. बरोबर. आणि आता दोन्ही हातांची कोपरं दोन्ही गुडघ्यांना चिटकवून घ्या. हाताची पाचही बोटं जुळलेली, हाताचे तळवे जमिनीकडे असतील आणि आता खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाठ सरळ करा. आणि आता बघा, आपण तपासा, आपलं संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आलेलं आहे. आपले दोन्ही हाताचे तळवे, दोन गुडघे, पावलं एका सरळ रेषेमध्ये असतील. नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने सैल सर सोडा. करूया मार्जरासन भाग 1. आहे तो श्वास सोडा आणि श्वास घेत हळूहळू आपली मान सिलिंगच्या दिशेने न्यायला सुरुवात करा. श्वास घेत घेत मान सिलिंगकडे, नजर सिलिंगकडे. अंतिम स्थितीमध्ये नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. श्वास घ्यायचाय, सोडायचाय. आणि त्याचबरोबर देहधारणा. आपल्या पाठीच्या मणक्याला आलेला अंतर्वक्र आकार, त्याकडे लक्ष. गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना आलेला ताण, त्याची जाणीव. श्वास घेतोय, सोडतोय, चेहऱ्यावर कपाळावर कोणताही ताण नाहीये. उलट चाल. डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान पुन्हा मध्यभागी येईल. नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. करूया मार्जरासन भाग 2. ज्यांना मानेच्या मणक्याची दुखणी आहे किंवा स्पॉन्डिलिसिसचा त्रास होत असेल त्यांनी ही मार्जरासन भाग 2 करणं टाळा. बाकीच्यांनी श्वास घेत घेत आपली हनुवटी गळ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. चिन लॉक पोझिशन. आणि इथे दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. आपली हनुवटी गळ्याकडे न्यायची आहे आणि आता पाठीच्या मणक्याला कमानीसारखा आकार प्राप्त होतोय. गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना दाब आलेला आहे. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास मधून घ्या. संथ गतीने श्वास. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास. पुढचा सावकाश श्वास घेत घेत नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये पूर्वस्थिती. आणि आता आपण थोडीशी डायनॅमिक हालचाल करणार आहोत. श्वास घेत आपल्याला मार्जरासन भाग 1 करायचंय. श्वास घेत भाग 1, चेहरा नजर सिलिंगकडे. श्वास सोडत 2, हनुवटी गळ्याकडे. श्वास घेत 1, नजर सिलिंगकडे. श्वास सोडत 2, हनुवटी गळ्याकडे. श्वास घेत 1, श्वास सोडत 2, श्वास घेत 1, श्वास सोडत 2. सावकाश मध्यभागी यायचंय. तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती. आणि त्यानंतर आपला उजवा जो पाय आहे, उजवं जे पाऊल आहे ते उजव्या हाताच्या पंजाजवळ घेऊन. उजवं पाऊल उजव्या हाताच्या पंजाजवळ घेऊन समोर. बरोबर. बाहेरच्या बाजूने. करेक्ट. बरोबर बरोबर. आणि आता आपला जो डावा हात आहे तो डोक्याच्या दिशेने सरळ वर न्या. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. आणि ते थांबा. 1 2 3. सावकाश डावा हात खाली येऊ देत. उजवा पाय पुन्हा फोल्ड करा. आणि आता डावं पाऊल
डाव्या हाताच्या जवळ घेऊन या बाहेरच्या बाजूने. बरोबर. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्या. नजर आपली उजव्या हाताच्या पंजावर. इथे थांबा. 1 2 3. सावकाश उजवा हात खाली. डावा पाय पुन्हा फोल्ड करा. आणि आता करूया इथे थोडीशी तिथल्या तिथेच विश्रांती घ्या आणि करूया एक स्ट्रेचिंग वालं त्रिपाद मार्जरासन. उजवा हात समोरून सरळ ताणून घ्या आणि डावा पाय मागून सरळ करा. बॅलन्सिंग आसन आहे. उजवा हात समोरून आणि डावा पाय मागून. बरोबर. नजर आपली उजव्या हाताच्या पंजावर. तिथे थांबा. 1 2 3. उजवा हात खाली डावा पाय खाली. आणि आता डावा हात सरळ समोरून सरळ करा आणि उजवा पाय मागून सरळ करा. समोरून डाव्या हाताला खेचण्याचा प्रयत्न आणि मागून डाव्या पायाला खेचण्याचा प्रयत्न. शोल्डर रिलॅक्स असतील. पाठीचा मणका कमरेचे स्नायू रिलॅक्स असतील. नजर सम. 1 2 3. डावा हात उजवा पाय खाली. तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती आणि मग दोन्ही पावलांचं माउंटन करा. टाचा सिलिंगकडे. गुडघे जमिनीपासून वर उचला. टाचा आपल्या जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पावलं जुळवून घ्या. आपण केलेलं आहे अधोमुख श्वानासन किंवा पर्वतासन. आणि हळूहळू उजवा पाऊल पुढे घ्या. उजवा हात मागे. डावा पाऊल पुढे. डावा हात मागे. असं करत करत हळूहळू दंड स्थितीमध्ये या आणि विश्रांती. विश्रांती. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडा. मान मागे साईल सोडून. जाणीव आपल्या श्वासाकडे असते. करूया नेक रोटेशन. दोन्ही पाय जुळलेले. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे. आणि आता एकदा आपल्याला उजवीकडे श्वास घेत उजवीकडे वळायचं. मान उजवीकडे. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत मध्यभागी. आणि आता श्वास घेत वर. श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. मध्यभागी यायचंय आणि थोडीशी मान आपल्याला टिल्ट करायची. एकदा उजव्या बाजूने आणि एकदा डाव्या बाजूने. उजव्या बाजूने टिल्ट करताना उजवा कान उजव्या खांद्याकडे जाईल. डाव्या बाजूने टिल्ट करताना डावा कान डाव्या खांद्याकडे. सुरुवात करूया. श्वास घेत उजवीकडे. साईडने श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत डावीकडे. लास्ट राउंड. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत सावकाश मान मध्यभागी. आणि आता फुल रोटेशन. हनुवटी गळ्याकडे नेऊया. सावकाश मान उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे पाठीमागे. उजवीकडे मध्यभागी. डावीकडे पाठीमागे. उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबा. सावकाश मान सरळ करा. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. नेक रोटेशन आपण रोजच करायला पाहिजे. त्याच्याने आपलं ब्लड सर्क्युलेशन, हाय ब्लड प्रेशरचा ज्यांना त्रास आहे तो कमी होतो. आणि त्याचबरोबर ज्यांना म्हणजे अशा कुठल्याही प्रकारच्या व्याधी नसतील तर त्यापुढे भविष्यामध्येही होणार नाही. एवढं या नेक रोटेशनचे फायदे आहेत. करूया ताडासन. दोन्ही पाय जुळलेले. हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात हळूहळू डोक्याच्या दिशेने सरळ वर नेऊया. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा आणि मग टाचा जमिनीपासून वर उचला. हातांची पाचही बोटं जुळलेली असतील. दोन्ही हात समोर असो. बरोबर. छान. आणि आता आपण या ताडासनामधूनच चलन करणार आहोत. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तळवे सिलिंगच्या दिशेला घेऊन जा.
आणि आता आपल्या चवड्याच्या भागावर थोडेसे चाल. चवड्यांवरती आपल्याला चालायचं. टाचा पुढे मागे बाजूला तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे. पुढे मागे किंवा वर. मध्यभागी येऊन थांबा आणि आता टाचा खाली घ्या. टाचा खाली घ्या आणि आता आपल्याला टाचांवर चालायचं. चवड्याचा भाग वर आणि टाचांवर चालायचं. बघा जिथे तुम्हाला मगाशी अँकल जॉईंटच्या इथे ताण वगैरे जाणवत होता तो आता तिथे तुम्हाला अँकल जॉईंट्सला समोरून प्रेशर आहे आणि आपले जे काफ मसल्स आहेत तिथे तुम्हाला ताण वाटत असेल. बरोबर. मध्यभागी येऊन थांबा. पुन्हा पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. हातांची पकड जी आहे ही सोडून द्या. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सावकाश दोन्ही हात खाली येऊ देत आणि विश्रांती. करणार आहोत त्रिकोणासन. ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांनी हे आसन करणं टाळावं. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. हाताचे तळवे जमिनीला समांतर. आणि आता एक श्वास भरून घेताना एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुका आणि उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे घेऊन जा. उजव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न करा. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. डावा खांदा एकदम रिलॅक्स ठेवा. नजर डाव्या हाताच्या पंजाकडे. इथे थांबा. 1 2 3. उलटचा सावकाश श्वास घेत घेत उजवा हात खांद्यातून सरळ करा. आहे तो श्वास सोडा. पुन्हा श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. दोन्ही हात खाली. थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्राम. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. एक श्वास भरून घेऊया. एक हलकासा बॅकवर्ड बेंड. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. आणि आता सावकाश डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे जाईल. डाव्या हाताने उजवा पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. उजवा खांदा रिलॅक्स असेल. नजर उजव्या हाताच्या पंजाकडे. इथे थांबा. 1 2 आणि 3. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपल्याला डावा हात खांद्यातून सरळ करायचा आहे. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायांमधलं अंतर कमी करा. विश्रांती. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहूया. दोन्ही पाय जुळलेले. दोन्ही हात जोडून घेऊया. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. डोळे उघडूया. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्त पादासन. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. 5 डावा पाय मागे चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन. 7 सरल हस्त भुजंगासन. 8 पर्वतासन. नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. अजून एक करून घेऊया. ओम हिरण्यगर्भाय नमो नमः. 1
2 3 4 डावा पाय मागे 5 6 7 8 9 डावा पाय पुढे 10 11 12 विश्रांती. आणि त्या सावकाश बैठक स्थिती आणि त्याच्यानंतर पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल, दोन्ही हातांमध्ये अंतर. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा पाय वर घ्यायचा आहे. डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आणि मग डावा पाय वर घ्यायचा आणि उजव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा. ठीक आहे, थोडीशी डायनामिक हालचाल असेल. सुरुवात करूया. उजवा पाय वर, डाव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श, उजवा पाय डावा हात खाली, डावा पाय वर, उजव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श, डावा पाय खाली, उजवा हात खाली. अशी थोडीशी डायनामिक हालचाल. सुरू करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता उजवा पाय आणि उजवा हात, डावा पाय आणि डावा हात, अंगठ्याला स्पर्श. सुरुवात करूया. 1 2 3 डोकं वर उचलायचं नाही, डोकं खालीच असेल. 4 5 6 7 8 9 10. कृती थांबवायची. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने श्वास सोड. आता आपण करणार आहोत द्रोणासन. एकत्रित आधी बघून घ्या कसं केलं जातं. फक्त एका कुशीला वळा आणि बघून घ्या. द्रोणासनामध्ये आपल्याला एकाच वेळेला दोन्हीही हात, पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची आहे. ज्यांना सर्वायकल आणि पाठीच्या मणक्याचा त्रास आहे त्यांनी हे आसन करणं टाळा. त्याचे फायदे काय आहेत तर याच्याने आपले कोर मसल्स अधिक प्रमाणात चांगले बिल्डअप होतात. वेट लॉस ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी हे आसन उपयुक्त आहे. तर आधी बघून घ्या एका कुशीला वळून की हे कसं केलं जातं. दोन्ही पाय आपल्याला जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता ज्यांना पटकन दोन्ही हात आणि आपली अपर बॉडी, दोन्ही पाय वरती उचलता येत नसतील तर त्यांनी काय करायचं, आधी आपलं डोकं वर उचलायचं, हाताचा स्टँड करायचे आणि मग दोन्ही पाय वर उचलायचे आणि हळूहळू हातांचा सपोर्ट काढून घ्यायचा. एकतर तुम्ही अशा प्रकारे थोडस आधाराने हे द्रोणासन करू शकता किंवा दुसरी एक पद्धत दाखवते जी ट्रेडिशनल पद्धत आहे. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ आणि एकत्रित दोन्ही हात, पाय आणि अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. आता हे समजा पटकन जमणार नसेल तर आपण हाताच्या आधाराने हळूहळू ही कृती करू शकतो. ठीक आहे. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे असेल. उलट चाल करताना नियंत्रित दोन्ही पाय जमिनीवर येतील, हात जमिनीवर आणि पाठीचा एक एक मणका जमिनीवर टेकवायचा. कुठेही डोकं धाडकन आपटायचं नाही. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. तर आधी आपण दोन्ही प्रकारे हे आसन करूया. थोडासा हातांचा स्टँड करा, म्हणजे खांदे थोडेसे कानाच्या दिशेला घ्या, आपली अपर बॉडी वर उचला आणि मग दोन्ही पाय जमिनीपासून वर उचला आणि एक एक हात सरळ करा.
एक एक हात सरळ. ओके. नियंत्रित उलटचाल. दोन्ही पाय, हात आणि पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. थोडा वेळ विश्रांती. आणि आता पुन्हा एकदा हेच आसन करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि ज्यांना शक्य आहे आता त्यांनी एकत्रित दोन्ही हात, पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलण्याचा प्रयत्न करा. सुरुवात करूया. दोन्ही हात, पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर. नजर दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. दोन्ही हात जे असतील ते आपल्या गुडघ्याच्या जवळ असतील. इथे थांबायचंय आणि मग उलटचाल करताना नियंत्रित दोन्ही पाय, पाठीचा एक एक मणका, दोन्ही हात जमिनीवर आणि विश्रांती. करणार आहोत सेतुबंधासन. त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा. उजवा पाय, डावा पाय पावलं जमिनीवर असतील. हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्या. दोन्ही हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. पावलामध्ये गुडघ्यामध्ये अंतर असेल थोडस. टाचा सुद्धा सीट पासून लांब असतील. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने आपण सरळ वर नेले. आणि आता आपल्याला हळूहळू आपल्या सीटचा भाग वर उचलायचा आहे. त्याच्यानंतर पोटाचा भाग, पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचलायचा आहे. आपली हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाईल. आपले हात मागून आपण ऍडजस्ट करायचे. आपल्या मांड्यांचा भाग जमिनीला समांतर येईल एवढा आपल्याला आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. इथे थांबा. गळ्यावरती आलेला प्रेशर, पाठीच्या मणक्यावर आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. पोटावरती हलकासा तुम्हाला ताण जाणवेल. जोड श्वासाची. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. उलटचाल करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. कमरेचा भाग, सीटचा भाग जमिनीवर. सावकाश. दोन्ही हात खाली, पाय सरळ आणि विश्रांती. आज आपण पोटावर पडून एक नवीन आसन बघणार आहोत. ते म्हणजे धनुरासन. ज्यांची कुठल्याही प्रकारची पोटाची शस्त्रक्रिया झाली असेल, अँजिओप्लास्टी एंजिओग्राफी झाली असेल नुकतीच, तर त्यांनी हे आसन करणं टाळावं. त्याचे फायदे काय आहेत तर, आणि त्याचबरोबर पाठीच्या मणक्याची दुखणी असतील त्यांना त्यांच्यासाठी सुद्धा धनुरासन वर्ज्य आहे. त्याचे फायदे असे आहेत की या आसनाने पाठीचा मणका आपला खूप चांगला फ्लेक्झिबल होतो. ओक येण्याची कृती जी आहे ती सुद्धा आपली कमी होते. लहान मुलांना जरूर हे आसन करायला सांगा. त्याचबरोबर आपले स्नायू जे आहेत म्हणजे छातीचा भाग, तिथल्या बरगड्या ताणले जातात. पोटाचे स्नायू सुद्धा स्ट्रेच होतात. त्यामुळे तिथला जो जे पचनाचं कार्य आहे ते सुद्धा चांगलं होतं. आणि छातीचे स्नायू ताणले गेल्यामुळे, बरगड्या ताणल्या गेल्यामुळे श्वसन मार्ग जो आहे तो सुद्धा आपला अधिक प्रमाणात सुधारतो. तर हे कसं करायचं बघून घ्या. एका कुशीलावरून उठून बसायची गरज नाहीये, फक्त एका कुशीलावरून बघून घ्या. पोटावर पडून विश्रांती घेतल्यानंतर आपण धनुरासन करणार आहोत. धनुरासनची पूर्वस्थिती. दोन्ही पाय जोडलेले, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही पाय फोल्ड करायचे. उजव्या हाताने उजव्या पायाचा घोटा पकडायचा. डाव्या हाताने डाव्या पायाचा घोटा पकडायचा. ही स्थिती पक्की झाली की मग मांडीचा भाग थोडासा वर उचलायचा, म्हणजे आपलं कपाळ वर येतं. आणि मग नजर समोर. दोन्ही पाय मागून ताणण्याचा प्रयत्न. इथे आपल्याला नकळत आपण ब्रीदिंग आपलं होल्ड करतो, तर तसं न करता
नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. उलट चाल करताना कपाळ जमिनीवर येईल, दोन्ही पाय सरळ करायचे आणि हे आसन केल्यानंतर पाठीवर पडून विश्रांती घ्यायची असते. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर असेल, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. उजवा पाय फोल्ड करा, त्याचा अँकल पकडा. डावा पाय फोल्ड करा, डाव्या पायाचा अँकल पकडा. आणि आता ही स्थिती पक्की झाली की मग मांडीचा भाग वर उचला, आपोआप आपलं कपाळ वर येईल आणि नजर समोर. दोन्ही पाय मागून ताणण्याचा प्रयत्न करा. छान. धनुरासन म्हणजेच धनुष्यासारखा आपला हा आकृतिबंध दिसतो, म्हणून याला धनुरासन असं नाव आहे. नजर समोर, श्वास प्रश्वास चाल. 1 2 3. उलट चाल. नियंत्रित, कपाळ जमिनीवर, हाताची पकड सोडून द्या आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. नाकाने श्वास घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आपण याच्यातूनच आता पुढे शवासनाची स्थिती घेणार आहोत. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे, त्याचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला, दोन्ही हात शरीरापासून लांब आहेत, हातांची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेला, आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचा आहे, काढून. जाणीव पूर्णपणे आपल्या देहाकडे घेऊन जायची. बंद डोळ्यांनी देहधारणा आणि त्याचबरोबर आज आपण जी काही आसने केली त्या संपूर्ण आसनांचा मनातल्या मनात मागोवा. आज आपण वज्रासनामध्ये भूशिरासन हे नवीन आसन पाहिलं. त्यानंतर आपण मार्जरासन केलं. मार्जरासन मधले बरेचसे व्हेरिएशन्स आपण आज केले. त्यानंतर आपण दंडस्थितीमध्ये गेलो. दंडस्थितीमध्ये आज आपण त्रिकोणासन केलं, सूर्यनमस्कार केले. पाठीवर पडून आज आपण द्रोणासन केलं, सेतुबंधासन आणि पोटावर पडून केलेलं धनुरासन. या सगळ्या आसनांचा मनातल्या मनात मागोवा. शवासनाचा श्लोक. उत्तानं शववद् भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम्. शरीराला विश्रांती, मनाला शांती देणार चैतन्यासन, आनंदासन. आज आपण प्राणायाम केलेला नाहीये. शवासनाच्या माध्यमातून आज आपण मनाला शांत करणार आहोत आणि त्यासाठी शवासनामध्ये आज आपण अकार, उकार आणि मकाराची जोड देणार आहोत. जाणीवपूर्वक शिथिलता आणि श्वासाच्या गतीकडे लक्ष. आपण आपली जाणीव पायाच्या नखापासून ते कमरेपर्यंत घेऊन जाऊया. आपले दोन्ही पाय, पायांची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, आपल्या सीटचा भाग, कमरेचा भाग, आपले हिप जॉइंट्स, दोन्ही पायांच्या जांघेचा भाग मनाने शिथिल करायचा आहे.
आणि या भागामध्ये अजून शिथिलता आणण्यासाठी आपण करणार आहोत अकार. आहे तो श्वास सोडून द्या. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. जाणीव आपली पायाच्या नखापासून ते कमरेपर्यंत असेल आणि श्वास सोडताना अकार. शरीराचा हा खालचा भाग कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंतचा भाग मोकळा झालेला आहे, शिथिल झालेला आहे, रिलॅक्स झालेला आहे. आपली जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे. आपले दोन्ही हात, हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मनाने शिथिल करायचा आहे, रिलॅक्स करायचा आहे. पाठकड्यांमधली 33 मणक्यांची माळ जी आता जमिनीवर अलगदपणे विसावलेली आहे, तीही मनाने शिथिल करायची आहे. आपल्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू, आपली पचन संस्था, तीही रिलॅक्स करत आहोत. आपलं पोट आणि छाती या दोन भागांना जोडणारा आपली उदर पोकळी, तीही आपण रिलॅक्स करत आहोत. आपल्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, आपलं छोटस हृदय शिथिल होत आहे, रिलॅक्स होत आहे, शांत होत आहे. आपल्या शरीराच्या या मधल्या भागामध्ये अजून शिथिलता येण्यासाठी आपण याला देणार आहोत उकाराची जोड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत जाणीव आपली या मधल्या भागाकडे आणि उकार. शरीराचा हा संपूर्ण मधला भाग मोकळा झालेला आहे, शिथिल झालेला आहे, रिलॅक्स झालेला आहे. जाणीव आपली कंठापासून मस्तिष्कापर्यंत असेल. कपाळावर कोणतीही आटी नाहीये. एक हलकस स्मित असते आपल्या ओठांवरती. आपला गळा, तिथला पुढचा भाग, मागचा भाग शिथिल करायचा आहे. आपली हनुवटी ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, आपला नाक, नाकाचा शेंडा, दोन नाकपुड्या शिथिल होत आहेत. अलगट मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, आपल्या टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल झालेले आहेत, रिलॅक्स झालेले आहेत. शरीराच्या या भागामध्ये शिथिलता आणण्यासाठी देणार आहोत मकाराची जोड. जाणीव आपली कंठापासून मस्तिष्कापर्यंत असेल. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मकार. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर शिथिल, रिलॅक्स आणि शांत झालेलं आहे. स्वस्थ शरीर, शांत मन. जाणीव आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना हळूहळू वर येणारं पोट, श्वास सोडताना जमिनीच्या दिशेने जाणारं पोट, या हालचालींकडे माझे लक्ष आहे. ब्रीदिंग अवेअरनेस. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होतोय. शांत मन, प्रसन्न चेहरा. खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. मी श्वास घेताना चैतन्य माझ्यामध्ये सामावून घेत आहे आणि मी श्वास सोडताना माझा सगळा तणाव, माझी सगळी दुःख मी बाहेर सोडून देत आहे. माझा आत्मविश्वास हळूहळू वाढलेला आहे. इच्छाशक्ती माझी प्रबळ होत चालली आहे. माझं ध्येय मला समोर दिसत आहे आणि त्यासाठी माझी योग्य वाटचाल सुरू आहे.
शरीर मनाच्या या शांत प्रसन्न स्थितीत स्वतःला संकल्प देऊया, माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, व्याधी विरहित औषध विरहित आहे आणि हे कायम असंच ठेवण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नेमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास हा मी स्वतःला देणार आहे, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याला देणार आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, माझं कौटुंबिक स्वास्थ्य ही अतिशय उत्तम आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया, इष्टदेवतेचं स्मरण करूया आणि त्यांना मनोभावे वंदन, त्यांच्या आशीर्वादाने आजच्या दिवसाची सुरुवात करूया. या आनंदासनातून बाहेर येण्यासाठी हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरवून घ्यायची आणि सावकाश डाव्या कुशीला वळा. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर असेल. दोन्ही पाय फोल्ड करा, गुडघे आपल्या पोटाजवळ येतील. या स्थितीचा आनंद घ्या. एक हलकसं स्मितहास्य चेहऱ्यावर कायम असेल आणि हळूहळू उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. शरीराला कुठलाही झटका न देता शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे. सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. दोन्ही हात खाली गुडघ्यांवरती ज्ञान मुद्रेमध्ये एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओम. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करा. निर्माण झालेली ऊब संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्या आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओम कडे हरिओम. आपली साधना इथे संपन्न होत आहे. धन्यवाद. भेटणार आहोत उद्या सकाळी 6 वाजता. शुभांगी ताई, तुम्हाला कुठल्या आसनाने तुमचा शोल्डर रिलीज झाला? मार्जर आसन नाही का? तुम्ही नंतर मला पर्सनल वरती पण सांगू शकता. ओके, धनुरासन केल्यामुळे गुड, व्हेरी गुड. ठीक आहे, यथाशक्ती प्रयत्न करा तुम्ही सगळ्यांनीच. चला, मीटिंग एंड करतेय सगळ्यांसाठी. हरिओम. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. शुभ दिवस. हरिओम.